मोर्शी शहरातील व्यास लेआउटमध्ये रहिवासी असलेले सेवानिवृत्त शिक्षक साहेबरावजी पखाले यांच्या घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानं घरफोडी करून सोन्या चांदीच्या दागिने आणि नगदी रकमेसह 2,72,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे। व्यास लेआउटमध्ये रहिवासी असलेले जिल्हा परिषद शाळेचे निवृत्त शिक्षक साहेबराव पखाले हे मागील 8 दिवसांपासून पत्नीची प्रकृती खराब असल्यानं नागपूर इथं उपचाराकरता गेले होते। घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यानं घराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला। घरातील बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि घराच्या वरच्या मजल्यावर रूममधून लॅपटॉप असा एकूण 2,72,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानं चोरून नेला। या बाबतीत साहेबराव लक्ष्मणराव पखाले यांनी मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे। घटनेचा तपास मोर्शी पोलिसांकडून सुरू असून श्वान पथक तसंच फिंगरप्रिंट तज्ज्ञ घटनास्थळावर पोहोचून अत्यंत बारकाईनं घटनेचा तपास सुरू आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट, मोर्शी। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।